नमस्कार, मी सोमेश अक्षय. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन पॉलिमरचं. पॉलिमरचं क्लासिफिकेशन कसं करतात याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आज आपण जे क्लासिफिकेशन करणार आहोत ते क्लासिफिकेशन आपण करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ सोर्स. ऑन द बेसिस ऑफ सोर्स पॉलिमरचे किती प्रकार पडतात, कोणते प्रकार पडतात याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तर आपण जे क्लासिफिकेशन करणार आहोत ते आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स. सोर्सच्या आधारावर पॉलिमरचं होणारं क्लासिफिकेशन. आपण क्लासिफिकेशन कुणाचं करतोय? पॉलिमरचं. आणि हे पॉलिमर कशाच्या आधारावर करतोय, कोणता बेस आहे, कोणता क्रायटेरिया आहे? लक्षात घ्या, आपण पॉलिमरचं जे क्लासिफिकेशन करतोय ते क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर करतोय? ऑन द बेसिस ऑफ सोर्स. सोर्स म्हणजे उगम. पॉलिमर मिळतो कोणापासून, त्याचा सोर्स काय? तुमचा जो पॉलिमर आहे तो पॉलिमर नेमकं कशापासून मिळतोय, कोणापासून मिळतोय, कुठून मिळतोय, त्याचा सोर्स काय, त्याचा उगम काय? त्या सोर्सच्या आधारावरती आपण या ठिकाणी पॉलिमरचं क्लासिफिकेशन करतोय. ऑन द बेसिस ऑफ म्हणजे च्या आधारावर, सोर्स म्हणजे उगम. समजलं? म्हणून पॉलिमरचं जे आपण क्लासिफिकेशन करतोय ते करतोय ऑन द बेसिस ऑफ सोर्स. आणि सोर्सच्या आधारावर आपण जेव्हा पॉलिमरचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा पॉलिमरचे एकूण प्रकार किती? 3. आता 3 प्रकार कुठले कुठले? नंबर 1 नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर हा पहिला प्रकार आहे. दुसरा सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर. आणि तिसरा आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण 3 प्रकार पाडले. बाबांनो, सोर्सच्या आधारावरती आपण पॉलिमरचे 3 प्रकार पाडले. ऑन द बेसिस ऑफ सोर्स पॉलिमर्स आर ऑफ 3 टाइप. पॉलिमरचे सोर्सच्या आधारावरती एकूण 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? नंबर 1 नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर. दुसरा सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर. तिसरा सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर. हे 3 प्रकार लक्षात ठेवा. आता याच्यामधला एक एक प्रकार आपण बघूयात, नेमका त्याचा अर्थ काय होतो. पण पहिलं वाक्य आपण विसरायचं नाही. बाबा, सोर्सच्या आधारावरती पॉलिमरचे एकूण 3 प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे नॅचरल पॉलिमर, दुसरा प्रकार आहे सिंथेटिक पॉलिमर आणि तिसरा प्रकार आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता याच्यामधला एक एक प्रकार या ठिकाणी आपण बघूया. आता बघा, पहिला प्रकार. पहिला प्रकार कोणता? नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर. आता नॅचरल पॉलिमर म्हणजे काय? नॅचरल पॉलिमर म्हणजे अशा प्रकारचा पॉलिमर जो आपल्याला कशापासून मिळतो? नेचरपासून मिळतो, निसर्गापासून मिळतो. निसर्गापासून मिळणारा पॉलिमर त्याला म्हणायचं नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द नॅचरल सोर्सेस ऑर नेचर. नॅचरल सोर्सेस. आणि हे नॅचरल सोर्सेस आहेत दॅट इज प्लांट और ॲनिमल. बघा, ऐका नीट. बाबांनो, पहिला प्रकार आपण बघत आहोत. पहिला प्रकार कुठला? पहिला प्रकार आहे नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर म्हणजे अशा प्रकारचे पॉलिमर जे आपल्याला कोणापासून मिळतात? नॅचरल सोर्सेस. नॅचरल सोर्सेस म्हणजे निसर्गापासून मिळतात. आता निसर्ग म्हणजे जे पॉलिमर आपल्याला परमेश्वर देतो. परमेश्वर म्हणजे निसर्ग. निसर्ग म्हणजेच नॅचरल सोर्सेस. आता नॅचरल सोर्स म्हणजे एक तर प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असेल. म्हणजे अशा प्रकारचे पॉलिमर जे पॉलिमर नॅचरल सोर्सपासून मिळतात. नॅचरल सोर्स म्हणजे काय? एक तर प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असेल. नॅचरल सोर्स याचा अर्थ काय होतो? एक तर असेल प्लॅन्ट किंवा ॲनिमल. थोडक्यात नॅचरल सोर्सपासून मिळणारे म्हणजे प्लॅन्ट किंवा ॲनिमल पासून मिळणारे जे काय पॉलिमर असतील अशा प्रकारच्या पॉलिमरला म्हणायचं नॅचरल पॉलिमर्स. आणि म्हणून लक्षात घ्या, नॅचरल पॉलिमर म्हणजे काय? नॅचरल पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस दॅट इज प्लॅन्ट ऑर ॲनिमल. नॅचरल पॉलिमर हे नॅचरल सोर्सेसपासून मिळतात
ते नॅचरल सोर्सेस कोणते कोणते असतात ते म्हणजे प्लॅन्ट वनस्पती किंवा ॲनिमल प्राणी. म्हणजे पुन्हा ह्याचे प्रकार दोन, म्हणजे नॅचरल पॉलिमरचे पुन्हा प्रकार दोन. नॅचरल पॉलिमर हे प्लॅन्ट पासून मिळतात, नॅचरल पॉलिमर हे ॲनिमल पासून मिळतात. म्हणजे पुन्हा नॅचरल पॉलिमरचे दोन प्रकार. त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे प्लॅन्ट पासून मिळणारे पॉलिमर आणि दुसरा आहे ॲनिमल पासून मिळणारे पॉलिमर. तुमच्या समोर शब्द आहे प्लॅन्ट पॉलिमर, ॲनिमल पॉलिमर. प्लॅन्ट पॉलिमर म्हणजे ऑब्टेन्ड फ्रॉम प्लॅन्ट, ऑब्टेन्ड फ्रॉम प्लॅन्ट. आणि ॲनिमल पॉलिमर म्हणजे ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल, ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल. संपलं. बघा, आणि या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे की नॅचरल पॉलिमरचे पुन्हा प्रकार दोन पडतात. ते दोन प्रकार कुठले? पहिला आहे प्लॅन्ट पॉलिमर जे प्लॅन्ट पासून मिळतात आणि दुसरा प्रकार आहे ॲनिमल पॉलिमर, ॲनिमल पॉलिमर जे आपल्याला ॲनिमल पासून मिळतात. संपलं. आता प्लॅन्ट पॉलिमर आणि ॲनिमल पॉलिमर ह्यांची उदाहरणं आपण घेऊयात. एक उदाहरण घेऊ. पहिलं आहे कॉटन. कॉटन हा कोण आहे? एक पॉलिमर आहे. आणि तुम्हाला माहित आहे कॉटन म्हणजे कापूस. तुम्हाला माहित आहे कॉटन हे कशापासून मिळतंय? कापसाच्या झाडापासून. कापसाचं झाड आहे, दॅट इज कॉल्ड एज कॉटन ट्री. कॉटन ट्री म्हणजे कापसाच्या झाडापासून कॉटन मिळतो. म्हणजे कॉटन हा कसला पॉलिमर आहे? प्लॅन्ट पासून मिळणारा. सो कॉटन इज ए प्लॅन्ट पॉलिमर. त्यानंतर लेनिन आहे. लेनिन हा कोण आहे? एक पॉलिमर आहे. आणि लेनिन हा पॉलिमर कशापासून मिळतो? एका प्लॅन्टपासून, दॅट इज कॉल्ड एज, त्याचं नाव लिहूयात आपण, त्या प्लॅन्टचं नाव लिहूयात म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अँड दॅट प्लॅन्ट इज नथिंग बट द फ्लॅक्स प्लॅन्ट. फ्लॅक्स प्लॅन्ट. बघा, आपण उदाहरणं घेत आहोत प्लॅन्ट पॉलिमरचे. प्लॅन्ट पॉलिमर म्हणजे अशा प्रकारचे पॉलिमर जे प्लॅन्टपासून मिळतात. प्लॅन्ट पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लॅन्ट. त्याचं एक्झाम्पल नंबर 1 कॉटन. कॉटन हे पॉलिमर कोणापासून मिळतं? प्लॅन्टपासून. म्हणून कॉटनला काय म्हणतात? प्लॅन्ट पॉलिमर. मग हे कॉटन कशापासून मिळतं? कॉटन ट्रीपासून, कापसाच्या झाडापासून कापूस मिळतं. लेनिन हा सुद्धा पॉलिमर आहे. कोणापासून मिळतो? प्लॅन्टपासून. म्हणजे प्लॅन्ट पॉलिमर. कोणत्या प्लॅन्टपासून? फ्लॅक्स प्लॅन्टपासून. फ्लॅक्स प्लॅन्टपासून लेनिन मिळतो. सो लेनिन इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ प्लॅन्ट पॉलिमर. आणि अजून एक आहे आपल्याकडे रबर. नॅचरल रबर. आता रबर कशापासून मिळतं तुम्हाला माहीत असेल. का असतं? रबराचं झाड असतं, रबर ट्री. ऑब्टेन्ड फ्रॉम द रबर ट्री. बस लिहिलं आपण. रबर हे कशापासून मिळतं? रबराच्या झाडापासून, रबर ट्री पासून मिळतं. म्हणून कॉटन असेल, लेनिन असेल किंवा रबर असेल, हे तिन्ही बी पॉलिमर प्लॅन्ट पॉलिमर्स आहेत. कारण हे कशापासून मिळतात? ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लॅन्ट. आता रबर कसं असतं? रबराचं झाड असतं. बघा, कुठं लिहू? आता इथे लिहू. बघा, असं रबराचं झाड आहे. त्याची ही फांदी आहे, बार्क. आणि ह्याच्यापासून काय निघतं? चीक निघतं. त्याला लॅटेक्स बनायचं. काय? लॅटेक्स. आणि ह्या चिकापासून काय तयार होतं? रबर तयार होतं. म्हणजे रबर हे रबराच्या झाडापासून, रबराचं झाड, त्याची फांदी, बार्क ऑफ द रबर ट्री, हे रबरी झाडाची फांदी, त्याच्यापासून हे लॅटेक्स निघालं. लॅटेक्स म्हणजे चीक आणि त्याच्यापासून रबर मिळतं. सो रबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द रबर ट्री. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द प्लॅन्ट पॉलिमर. आता ॲनिमल पॉलिमरमध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? ॲनिमल पॉलिमर म्हणजे अशा प्रकारचे पॉलिमर जे ॲनिमलपासून मिळतात. त्याचा सोर्स कोण आहे? ॲनिमल आहे. हे नॅचरल पॉलिमरचे प्रकार. आता ॲनिमल म्हणजे ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल. आता त्याच्यामध्ये कुठलं उदाहरण सांगता येईल? नंबर 1 ऊल. ऊल म्हणजे लोकर. ऑब्टेन्ड फ्रॉम द हेअर्स ऑफ द शीप. शीप म्हणजे मेंढी आणि मेंढीच्या केसापासून आपण काय? लोकर बनवतो. ऊल इज ए ॲनिमल पॉलिमर बिकॉज ऊल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द हेअर्स ऑफ शीप. एक एक्झाम्पल. आणि अजून एक आहे सिल्क. सिल्क हे रेशीम किड्यापासून मिळतं. सिल्क वर्मपासून मिळतं. सिल्क वर्म म्हणजे रेशीम किडा. रेशीम किड्यापासून सिल्क मिळतं आणि मेंढीच्या केसापासून ऊल मिळतं. म्हणजे ऊल आणि सिल्क हे दोन्ही कशापासून मिळतात? ॲनिमलपासून.
कोणते ॲनिमल? शीप हा एक ॲनिमल आणि सिल्क वर्म रेशीम किडा हा एक ॲनिमल, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो ॲनिमल पॉलिमर. अशा प्रकारे प्लॅन्ट पॉलिमर प्लॅन्टपासून मिळणार आहे, ॲनिमल पॉलिमर ॲनिमलपासून मिळणार आहे. आणि प्लॅन्ट आणि ॲनिमल हे दोन्ही काय आहेत? नॅचरल सोर्सेस आहेत आणि त्याला म्हणतो आपण नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमरचे दोन प्रकार, प्लॅन्ट पॉलिमर, ॲनिमल पॉलिमर. प्लॅन्ट पॉलिमर प्लॅन्टपासून मिळणार आहे, ॲनिमल पॉलिमर ॲनिमलपासून मिळणार आहे. प्लॅन्ट पॉलिमरचे एक्झाम्पल्स आपल्या समोर आहेत. कुठले कुठले? कॉटन, लेनिन, रबर. आणि ॲनिमल पॉलिमरचे एक्झाम्पल्स ऊल आणि सिल्क. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सांगता येतात. हा पहिला प्रकार नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर म्हणजे नॅचरल सोर्सपासून मिळणारा पॉलिमर. नॅचरल सोर्स कोणता? प्लॅन्ट किंवा ॲनिमल. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत, सगळ्या सविस्तर सांगितलेल्या आहेत. आता दुसरा प्रकार कुठला? सिंथेटिक पॉलिमर. आता सिंथेटिक म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, लिहून घ्यावं. आता दुसरा प्रकार आहे. दुसरा कुठला आहे? सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेला पॉलिमर, जो माणसानं तयार केलेला आहे. माणसानं तयार केलेल्या पॉलिमरला म्हणायचं सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे कृत्रिम, आर्टिफिशियल. आर्टिफिशियल या शब्दाचा अर्थ काय होतो? कृत्रिम. प्रयोगशाळेत तयार केलेला, माणसानं तयार केलेला, दॅट इज कॉल्ड अ सिंथेटिक पॉलिमर. आणि म्हणून लक्षात घ्या, सिंथेटिक पॉलिमरचं पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, सिंथेटिक पॉलिमर्स आर मॅनमेड पॉलिमर्स. सिंथेटिक पॉलिमर्स आर मॅनमेड. मॅन म्हणजे माणूस, मेड म्हणजे बनवणे. म्हणजे माणसानं तयार केलेले पॉलिमर म्हणजे आर्टिफिशियल पॉलिमर. आर्टिफिशियल कृत्रिम पॉलिमर. नीट शब्दाचा अर्थ लक्षात घ्या बाबांनो. सिंथेटिक पॉलिमर म्हणजे अशा प्रकारचे पॉलिमर, जे पॉलिमर्स आपण प्रयोगशाळेमध्ये तयार करतो, जे माणसाच्या साहाय्यानं तयार करतो. म्हणजे माणूस केमिकलचा वापर करून प्रयोगशाळेत तयार करतो. मॅनमेड. निसर्गातून मिळत नाही आपल्याला. कॉटन निसर्गातून मिळालं, सिल्क निसर्गातून मिळालं, ऊल निसर्गातून मिळालं. परंतु सिंथेटिक पॉलिमर आपण स्वतः केमिकलचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये तयार करतो आर्टिफिशियली, आणि त्याला म्हणून म्हणतात मॅनमेड. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मॅनमेड. अजून एक वाक्य आहे की हे जे सिंथेटिक पॉलिमर आहेत ते कुठं तयार करतो आपण? प्रयोगशाळेत, लॅबोरेटरीमध्ये. लॅबोरेटरी, प्रयोगशाळा. कोणापासून तयार करतो? मोनोमरपासून. कोणत्या प्रक्रियेच्या द्वारे? पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन. तयार कोण झाला? पॉलिमर. बघा, एक लक्षात घ्या, सिंथेटिक पॉलिमर हे मॅनमेड पॉलिमर्स आहेत. सिंथेटिक पॉलिमर्स हे आपण लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये मोनोमरचं पॉलिमरायझेशन करून तयार करतो. हे पॉलिमर आपण आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या तयार करतो. बघा, एक एक वाक्य नीट लक्षात घ्या. सिंथेटिक पॉलिमर हे आपण प्रयोगशाळेमध्ये तयार करतो, त्याला मॅनमेड पॉलिमर असं म्हणतात. हे पॉलिमर आपण मोनोमर पासून पॉलिमरायझेशन या प्रोसेसच्या द्वारे प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या तयार करतो. हे नीट लक्षात घ्या मी काय सांगायला. ओके. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल बाबांनो, सिंथेटिक पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड आर्टिफिशियली किंवा प्रिपेअर्ड आर्टिफिशियली फ्रॉम मोनोमर बाय द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन या प्रोसेसच्या द्वारे आर्टिफिशियली मोनोमरपासून पॉलिमर जो तयार होतो त्याला म्हणायचं सिंथेटिक पॉलिमर. हे आपण प्रयोगशाळेमध्ये तयार करतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि मग झालं त्याचं वाक्य काय? सिंथेटिक पॉलिमर्स आर मॅनमेड पॉलिमर्स विच आर प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी फ्रॉम मोनोमर बाय द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन आर्टिफिशियली. झालं. अरे बाबा, सिंथेटिक पॉलिमर म्हणजे मॅनमेड पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर म्हणजे प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियली मोनोमरपासून पॉलिमरायझेशन या प्रोसेसच्या द्वारे पॉलिमर तयार करणे, मोनोमरपासून पॉलिमर तयार करणे. बस इतकं सांगायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल सिंथेटिक पॉलिमर्स आर मॅनमेड विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम मोनोमर इन द लॅबोरेटरी
आर्टिफिशियली बाय द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन. बस इतकं जरी कळालं तरी बास आहे. ओके, तर अशा प्रकारे आणि ह्याचे उदाहरणं जर सांगायचे असतील तर ह्याचे उदाहरणं आहेत ते नायलॉन, टेरिलीन, नायलॉन 6, टेरिलीन आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं उदाहरण आहे निओप्रीन. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नायलॉन हे आहे सिंथेटिक पॉलिमर, टेरिलीन हे आहे सिंथेटिक पॉलिमर, निओप्रीन हे सुद्धा आहे सिंथेटिक पॉलिमर. हे तिन्ही एक्झाम्पल्स सिंथेटिक पॉलिमरचे आहेत. अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो की पुन्हा सिंथेटिक पॉलिमरचे 3 प्रकार आहेत. आता सिंथेटिक पॉलिमरचे 3 प्रकार कुठले कुठले? फायबर्स, सिंथेटिक रबर्स आणि प्लास्टिक. फायबर्स, सिंथेटिक रबर्स आणि अजून एक आहे प्लास्टिक. झालं. हे फक्त वाक्य पुस्तकात दिलेलं आहे. एवढं वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. एक वाक्य फार महत्त्वाचं आहे बाबांनो. सिंथेटिक पॉलिमरचे पुन्हा प्रकार 3 पडतात. सिंथेटिक पॉलिमर्स कुठले कुठले आपल्या समोरच आहेत? फायबर्स, सिंथेटिक रबर्स आणि प्लास्टिक. फायबर्स, सिंथेटिक रबर्स आणि ठीक आहे. आता हा झाला सिंथेटिक पॉलिमरचा प्रकार. तिसरा आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय ते पण आपण बघूया. लिहून घ्या बघा. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे बाबांनो. या ठिकाणी आपण काय लिहिलं? सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर हे कसे आहेत? नॅचरल पॉलिमर्स आहेत. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर नॅचरल पॉलिमर्स. फक्त ह्याला काय करायचं? केमिकल ट्रीटमेंट द्या. त्याची स्ट्रेंथ वाढण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट द्या फक्त बस. आणि मग तयार होईल तुमचा सेमी सिंथेटिक पॉलिमर. झालं, संपलं, खलास. अरे बाबा, सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय? सेमी म्हणजे अर्ध सिंथेटिक आहे, अर्ध सिंथेटिक आहे, अर्ध नॅचरल आहे. अरे हे वेगळं नाही आहे. सेमी सिंथेटिक पॉलिमर हा नॅचरल पॉलिमर आहे. फक्त त्याला आपण प्रयोगशाळेमध्ये काय करतो? रिजनरेट करतो. त्याच नॅचरल पॉलिमरला आपण केमिकल ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढते, ज्याच्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो, ज्याच्यामुळे त्याची क्वालिटी वाढते. समजते का? अरे नॅचरल पॉलिमर जो आहे ना, नॅचरल पॉलिमरपासूनच आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर तयार करतो. नॅचरल पॉलिमरमध्ये आपण मॉडिफिकेशन करतो, त्याला केमिकल ट्रीटमेंट देतो, त्याच्यामुळं त्याची स्ट्रेंथ वाढते, त्याची गुणवत्ता सुधारते आणि त्याची जी काय उपयोगिता आहे ती वाढते. म्हणजे नॅचरल पॉलिमरची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी, त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी आपण त्याला देतो ट्रीटमेंट केमिकल. आणि केमिकल ट्रीटमेंट दिलं की मग जे तयार झालं दॅट इज सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर इज द नॅचरल पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर इज द नॅचरल पॉलिमर. हे आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आणि हे आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये तयार करतो. नॅचरल पॉलिमरलाच आपण केमिकल ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यामुळं हा सेमी सिंथेटिक पॉलिमर असा तसा काय वेगळा नाही आहे. एकच वाक्य महत्त्वाचं आहे. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर डिराइव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर्स. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर डिराइव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर्स. फक्त फरक इतकाच आहे, त्याला आपण केमिकल ट्रीटमेंट देतो आपल्या प्रयोगशाळेमध्ये. बस एवढंच वाक्य वेगळं आहे, लक्षात घ्या. ओके. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर नॅचरल पॉलिमर्स. आता ह्याला अजून एक नाव आहे. दिस सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स. These are also called as regenerated fibers. असं का म्हणतात? कारण ह्याला आपण पुन्हा तयार केले. म्हणजे नॅचरल अगोदर तयार झालेलंच आहे, त्याला पुन्हा आपण तयार केलं. म्हणजे नॅचरल जो पॉलिमर आहे त्याला आपण केमिकल ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यापासून आपण एक नवीन तयार केलं. सो रिजनरेट केलं, पुन्हा तयार केलं. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स. आणि ह्याचे एक्झाम्पल जर सांगायचे असतील तर त्याच्यामध्ये आहे विस्कस रेयॉन. कोणतं? विस्कस रेयॉन. सेल्युलोज विस्कस रेयॉन. बघा, सेल्युलोज विस्कस रेयॉन. पुन्हा विस्कस किंवा सेल्युलोज नायट्रेट. बघा, सेल्युलोज
नायट्रेट हे पण त्याचं एक उदाहरण आहे. आणि विस्कस रेयॉन, विस्कस रेयॉन हे सगळे उदाहरणं. आणि पहिलं आहे सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन, सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन. हां, हे तर ॲसिटेट घेऊ आपण, ॲसिटेट रेयॉन पुस्तकातलं उदाहरण आहे. तेच उदाहरण लिहिलं. ह्याच्यामध्ये काय विशेष नाही, अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्याचा उपयोग काय आहे कळालं का, याचा उपयोग काय आहे ते मी थोडक्यात या ठिकाणी आपण घेणार आहोत. या ठिकाणी एक महत्त्वाचं वाक्य आपल्यासमोर आहे. बाबांनो एक्झाम्पल पण सांगितले आणि लगेच त्याचा उपयोग सांगतो. युजेस काय तर फिल्म, कसलं नॉन इन्फ्लेमेबल फिल्म तयार करायची आहे. कसली फिल्म तयार करायची आपल्याला, नॉन इन्फ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म तयार करण्यासाठी याचा वापर करतात. फोटोग्राफिक फिल्म, त्यानंतर सिनेमाची फिल्म तयार करण्यासाठी याचा वापर करतात. आणि अजून एक आहे व्हर्निशेस, बस. तर ह्याचे उपयोग आहेत. अशा प्रकारचे हे तिन्ही भाग आहेत जे आपल्यासमोर आपण लिहिलेले आहेत. प्रत्येकाचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. बाबांनो या ठिकाणी आपण का बघितलेलं आहे, पॉलिमरचं क्लासिफिकेशन आपण कशाच्या आधारावरती केलेलं आहे, सोर्सच्या. त्याचे किती प्रकार, 3 प्रकार. पहिला प्रकार नॅचरल पॉलिमर, त्याचे पुन्हा प्रकार 2, प्लांट पॉलिमर, ॲनिमल पॉलिमर. दुसरा प्रकार सिंथेटिक पॉलिमर, त्याचे पुन्हा 3 प्रकार. त्याच्यामध्ये फायबर्स, त्याच्यामध्ये सिंथेटिक रबर आणि प्लास्टिक असे 3 प्रकार होते. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे तुमचा सेमी सिंथेटिक पॉलिमर. अशा प्रकारे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती पॉलिमरची आहे. आणि पॉलिमर म्हणजे काय आपल्याला ऑलरेडी शिकलेलं आहे. आणि पॉलिमरचं क्लासिफिकेशन 3 प्रकार, कोणते 3 प्रकारचे नाव आपल्यासमोर आहेत, नॅचरल, सिंथेटिक, सेमी सिंथेटिक. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.